या ठिकाणी कुरडई बनवण्याची ही मशीन आहे। हे कशाचं मशीन आहे सर? हा पीठ एकमेक होतो त्याच्यात। तांदूळची हिरवी मिरची आहे। हे इथे पॅकिंग डिपार्टमेंट आहे। इथे माल तिकडून बाहेरून माल येतो, इकडे पॅकिंग होतो सगळं। ठिकाणी मोठमोठे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत। ठिकाणी ह्या गिरण्या आहेत मित्रांनो। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चक्क्या आणि चक्क्या पण ह्यांचं स्वतःच घेतलं जातं। या ठिकाणी त्याची एक छोटीशी मशीन आहे। त्या मशीन मध्ये गहू टाकले जात आहेत। पूर्ण जी कंपनी आहे, हे जी कारखाना आहे मित्रांनो, या ठिकाणी जवळजवळ 50 लोकांना रोजगार दिलेला आहे। 50 लोक काम करतात। हे सगळे घरगुती पद्धतीने तयार करतो आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वस्त क्वालिटी, एकदम चांगली क्वालिटी आणि नीट अँड क्लीन। नमस्कार मित्रांनो, एका व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आपण आज नाशिक मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी पापड, कुरडई, चकली वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड प्रोडक्ट आहेत त्याची कंपनी आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं। आपण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघितलेलं नसेल। आणि एखादा छोटासा व्यवसाय करायचा असेल, व्यवसाय सुद्धा करता येणार आहे। डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून खूपच स्वस्तामध्ये माल दिला जातो आणि तो माल कशा पद्धतीने बनवला जातो, आता आपण याची सविस्तरपणे माहिती बघूयात। मित्रांनो, आपण यांच्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी मोठमोठे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत। आता हे मशिनरींची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत। हे कोणत्या मशिनरी आहेत आणि या ठिकाणी हे पापड बनवण्याचं काम चालू आहे। हे पापड बनवण्याची मशीन आहे आणि ह्या एकाच मशीन वरती 5-6 माणसं एकाच वेळी काम करतायत। आपण बघू शकता अशा प्रकारचे हे पापड या ठिकाणी बनवले जातात। हे मिरच्या आणि तांदळाचे पापड आहेत आणि इथून हे पापड तयार होऊन इथं बाहेर येत आहेत। पट्टी तयार केली जाते, पापड करण्याची पट्टी, आणि हे मशीन मध्ये इकडे जाते। या ठिकाणी ते पापड बनवण्याचे जे अगोदरचे इथं रॉ मटेरियल ह्याच्यामध्ये तयार केलं जातं ह्या मशीन मध्ये, आणि ते त्या मशीन मधून तयार केल्यानंतर या ठिकाणी ह्या मशीन मध्ये त्याची पट्टी तयार केली जाते। ती पट्टी तयार करून त्या पापडाच्या मशीन मध्ये टाकली जाते। नमस्कार सर। नमस्कार। आपली फर्मचं नाम आहे नेहा फूड प्रोडक्ट, नाशिक, महाराष्ट्र। आम्ही सगळे पापड वगैरे तयार करतो। पापड, कुड्या, चकल्या, वडे, सगळे वालमटाचे पदार्थ तयार करतो। रेट रिजनेबल असतो, दुकानदारांसाठी असतो आणि रिजनेबल रेट आहे। आणि मग होलसेल मध्येच तुम्ही होलसेल करतो। दुकानदार असो किंवा घरगुती विकणारे आहे ते लोक घेऊ शकतात, तुमच्याकडून घेऊ शकतात। हो हो। आता हे कोणते पापड तयार होते? तांदूळ पापड आहे। बटाटा, साबुदाणा, ज्वारी, बाजरी, मक्का, पोहा, गव्हाची कुरडई, साबुदाणा कुरडई, बटाटा साबुदाणा चकली, सेवया, सगळं तयार होतं। हे कशाच्या मशिनरीत आहे? हे सगळे गिरणी आहे, रॉ मटेरियल दळायचे। हा मक्का असतो, नागली असतो, तांदूळ असतो, ते सगळे आम्ही इथे तयार करतो स्वतःच। सगळं लागणारं पीठ, डाळीचं वगैरे तुम्ही इथेच तयार आम्ही करता? स्वतः इथे तयार करतो। खूप चांगल्या पद्धतीने सर चालू आहे तुमचं म्हणजे। हो हो, चालू। छोटासा व्यवसाय करायचा असेल एखादा, तुमच्याकडून माल घेऊन तो करू शकतो? करू शकतो, बरोबर। आमच्याकडे कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो की आम्ही जे मेन पर्पज आहे, आम्ही किती लोकांना काम देऊ, आमचा मेन उद्देश हा आहे। आमच्याकडे 40-45 माणसाची टीम आहे। अजून किती लोकांना काम देऊ, हे माझे उद्देश आहे मेन। कुरडया तयार झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने वाळवले जातात। आणि दुसरे पण इथं पापड वगैरे सर्व असं वाळवायला ठेवलेले। हे तांदूळ आणि मिरचीचे पापड आहेत मित्रांनो। या ठिकाणी साबुदाणा चकली, लाल चकली मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रोडक्शन घेतलं जातंय। आणि कुरडयामध्ये सुद्धा खूप वेगळे प्रकार आहेत। नाचणीची कुरडई, हे वाळलेली कुरडई, सकाळीच वाळवायला ठेवलेली ही कुरडई आहे मित्रांनो। वाळून एकदम कडक झालेली कुरडई तयार झालेली ही एकदम। हे डायरेक्ट मार्केटमध्ये आता सेल करता येणार आहे। ही एक नाशिक मधील कंपनी आहे। कुरडई पापड, बटाटा पापड, कलर कुरडई, लागण्यासाठी लागणाऱ्या कलरच्या कुरडया असतात, कलरचे वडे असतात, चकले असतील, बटाट्याचे वडे असतील, हे सर्व या ठिकाणी तयार होतं। स्वस्त या ठिकाणी मिळतोय माल। आपल्याला एखादा छोटासा व्यवसाय करायचा असेल तर यासाठी सुद्धा आपण इथून माल घेऊ शकता आणि तो आपला स्वतःचा व्यवसाय करू शकता। कारण हे चकली वगैरे रेग्युलर चालणारे आयटम आहे। या ठिकाणी मित्रांनो मूग डाळीचे वडे सुद्धा तयार केले जातात। तोडतायत वडे हाताने तयार केलेले वडे येतं। आम्ही हे सगळे घरगुती पद्धतीने तयार करतो, चांगल्या वातावरणामध्ये स्वस्त क्वालिटी, एकदम चांगली क्वालिटी आणि नीट अँड क्लीन। ह्यासाठी लागणारा गहू वगैरे तुमच्याकडेच सगळं असतं? त्याचं सगळे होलसेल घेतो गहू वगैरे, आमच्या स्वतःचे मॅन्युफॅक्चर सगळा। 1 किलोचे कुरड्याचा दर काय आहे तुमच्याकडे? नाही, रेट प्रत्येकाचे वेगळं आहे। तुम्हाला रेट हवा असेल, फोन नंबर देतो तुम्हाला मी, त्याच्यात कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला रेट मिळून जाईल। मित्रांनो या कंपनीमध्ये कुरडई बनवण्याचं या ठिकाणी चालू आहे। 5 ते 6 दिवस गव्हाला भिजवून ठेवावं लागतं आणि ते भिजल्यानंतर या ठिकाणी त्याची एक छोटीशी मशीन आहे। ही कुरडईचा गव्हाचा जो चिक असतो त्या चिक इथं बनवला जातोय ह्या मशीनद्वारे।
त्या मशीन मध्ये गहू टाकले जात आहेत आणि ते गहू पूर्णपणे ग्राइंड होतात. अजून चीक तयार झालेला नाही. या ठिकाणी दुसरी मशीन आहे आणि हे जे तयार झालेलं हे जे मटेरियल आहे मित्रांनो, हे तयार झालेलं मटेरियल या ठिकाणी आणलं जातं आणि आणल्यानंतर ते तयार झालेलं रॉ मटेरियल या ठिकाणी इथं टाकलं जातं. या ठिकाणी हा चीक तयार झालेला आहे आणि हा चीक तयार झाल्यानंतर पुढच्या बॉईल मशीन मध्ये टाकला जातो. ते बॉईल कसा केला जातो आणि त्याच्यातून कुरडई कशी केली जाते. आपण आता कुरडई कशा पद्धतीने या ठिकाणी तयार केल्या जातात ते बघत आहोत. आणि या ठिकाणी कुरडईसाठी जे गव्हाचा चीक केल्यानंतर या ठिकाणी तो आणला जातो. या मशीन मध्ये ती चीक तयार होत आहे. हे बॉईल पण होत आहे ना, बॉईल पण होत आहे. हे हिटर आहे, मशीन वरती चीक तयार होत आहे. हा अशा प्रकारे मित्रांनो हे कुरडईचं जे चीक आहे हे चीक यामध्ये तयार होते. दररोज मित्रांनो या कारखान्यामध्ये दररोज 100 ते 150 किलो कुरडया या ठिकाणी तयार होतात. चीक तयार झाल्यानंतर यानंतर जो तयार झालेला चीक आहे मित्रांनो, हा तयार झालेला चीक या ठिकाणी ठेवला जातो. पाठीमध्ये आणून ठेवलेला आहे या ठिकाणी चीक. या ठिकाणी कुरडई बनवण्याची ही मशीन आहे आणि या मशीनवरती कुरडया अशा पद्धतीने तयार होतात. कुरडईची प्रोसेस बघत आहोत. मशीनने त्याची पेस्ट तयार होते आणि या कुरडईच्या मशीन मध्ये ती पेस्ट टाकली जाते. दररोज मित्रांनो या कारखान्यामध्ये किलो कुरडया 1 क्विंटलच्या पुढे तयार होतात. मशीनने त्याची पेस्ट तयार होते आणि या कुरडईच्या मशीन मध्ये ती पेस्ट टाकली जाते. दररोज मित्रांनो या कारखान्यामध्ये तयार होतात. आता हे कोणतं डिपार्टमेंट आहे सर? हे इथे पॅकिंग डिपार्टमेंट आहे. इथे माल तिकडून बाहेरून माल येतो, इकडे पॅकिंग होतो सगळं. बाहेरून माल वाळवल्यानंतर वगैरे सगळं पॅक होतं. पॅकिंग डिपार्टमेंट हा पॅकिंग होऊन ते बॉक्स मध्ये भरला जातो. खूपच मोठ्या लेवल मध्ये काम चालू आहे सर तुमचं. हो हो हो. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मोठा कारखाना कुठं आम्हाला मिळालेला नाही, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय आणि चांगला रोजगार दिलाय. तुम्ही रोजगार असतो ना, त्यांना पण असं छोटासा काहीतरी बिझनेस करायचा असतो त्यांना. हा ते करू शकता ना, घरगुती पद्धतीने करू शकता ते कमी भांडवलमध्ये भरून. आता हे कोणते पापड आहे सर? हे ह्याच्यामध्ये हे पॅक केलेलं हे तांदूळ पापड आहे, हे नागलीचे पापड आहे, हे नागली आहे. हे बघा मक्का पापड आहे, हे मकाचं पापड आहे. हे मक्का आहे, नागली आहे. हे तांदळाचे पापड आहे, तांदूळ. त्याच्यानंतर हे चकली आहे उपासाची चकली. मग हे डायरेक्ट असं बॉक्स मध्ये भरून तुम्ही हा सेल पाठवतात? हो. ही नागलीची कुरडई आहे, नाचणीची. हा नाचणीची कुरडई. हे बघा तयार रेडी मध्ये हे गव्हाची कुरडई आहे, गव्हाची कुरडई. गव्हाची कुरडई रेडी आहे. आता समजा एखादा दुकानदार असेल, मग तो दुकानदाराला कुरडई वगैरे त्या दुकानात विकण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही ते देऊ शकता? हा देऊ शकतो. हे वडे आहे, हे मूग डाळीचे वडे. मूग डाळीचे वडे. आणि किरकोळ एखाद्याला घरी खाण्यासाठी पाहिजे असेल, मग आमची दुकान आहे ना नाशिक, आमची 2 दुकान आहे, आउटलेट आहे इथे नाशिकला. हा ते तुमचं दुकानाचा पण ऍड्रेस सांगा म्हणजे लोकांना माहिती. एक दुकान जो आहे ते जुनी दुकान आमच्या 20 वर्षापासून धंदा आहे. आमची दुकान रविवार कारंजाला गणकर गलीत आहे, पाण्याची टाकी समोर नेहा एंटरप्राइज म्हणून. दुसरी दुकान आमची मार्केट यार्ड, पेठ रोडला मार्केट यार्ड आहे. मार्केट यार्ड मध्ये दुकान आहे नेहा फूड प्रोडक्ट म्हणून. मार्केट यार्डला? हा मार्केट यार्डला आमच्या स्वतःच्या 2 आउटलेट आहे इथे नाशिकला. मग तिथं तुम्ही रिटेल आणि होलसेल दोन्ही रिटेल आणि होलसेल दोन्ही पण घेऊ शकतो? हो दोन्ही पण. म्हणजे एखाद्या कस्टमरला घरी खाण्यासाठी पाहिजे असेल आउटलेट मधून घेऊ शकतो. हो हो. आणि दुकानदार पण घेऊ शकतो? हो दुकानदार पण घेऊ शकतो. हे कशाचे पापड आहेत पाठीमागे ठेवलेले? हे मक्का पापड वाळतात. मकाचे पापड. मकाचे हे इकडे तांदूळ आहे, ते पण तांदूळ आहे. तिकडे नागलीचे पापड आहे. नाचणीचे पापड आहेत? हा नागली पापड आहे. म्हणजे नाचणी आणि नागली एकच असते, काही लोक रागी म्हणतात असं. वेगळ्या ठिकाणी वेगळं? हा बस वस्तू एकच आहे, नाव वेगळं फक्त. हे सगळं उन्हामध्येच वाळवण्यासाठी ठेवलं? नॅचरल सगळं नॅचरलच. धन्यवाद सर, आपण खूपच चांगल्या पद्धतीने व्यवसायाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. ओके धन्यवाद. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या पापडाच्या कंपनीबद्दल माहिती बघितली. हा मोठा पापडांचा कारखाना आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी पापड, कुरडई, चकली, वेगळ्या प्रकारचे फूड प्रॉडक्ट बनवले जातात. आणि ह्यांचं नाशिक मार्केट यार्ड या ठिकाणी होलसेल आणि रिटेलचं शॉप आहे. आपल्याला होलसेलमध्ये पापड असेल, कुरडई किंवा इतर जे फूड प्रॉडक्ट आहेत त्यांचा माल पाहिजे असेल तर तिथून आपण मार्केट यार्डच्या त्यांच्या शॉपमधून घेऊ शकता. हे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं वेगळं युनिट आहे आणि जे सेलिंगचं युनिट आहे ते सेलिंगचं वेगळं युनिट आहे.
आणि प्रत्येक रविवारी यांचं शॉप हे बंद असतं. इतर वेळी बाकीचे जे दिवस असतील आठवड्याचे 10 ते 8 या वेळेमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये कुणाला जर ऑर्डर असेल ऑल इंडिया मधली कुठेही बाहेरच्या राज्यामधली तरी मोठ्या क्वांटिटीमध्ये असेल तर डायरेक्ट ट्रान्सपोर्टद्वारे यांच्या मार्फत माल पाठवला जातो आणि तो बॉक्समध्ये भरून माल पाठवला जातो. आपण बॉक्स त्याचे यापूर्वीच बघितलेलेच असतील आणि तो डायरेक्ट प्रत्येक त्यांच्या ऍड्रेसवरती पाठवलं जाणार आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघितली. आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या संबंधी आपला काय प्रश्न असेल किंवा तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील. धन्यवाद.